काय सांगितलं होतं तुम्हाला लॉजिकल ऑपरेटर्स बद्दल? काय करतो लॉजिकल ऑपरेटर्स? लॉजिकल ऑपरेटर्स काय करतो बेसिकली? काय करणार तो? मल्टिपल कंडिशन्सला कंबाईन करणार. बरोबर. तुमच्याकडे मल्टिपल कंडिशन्स असतील. तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं होतं, हे तुमच्यासमोर 3 कंडिशन्स मी मांडले होते. मल्टिपल कंडिशन्स होते, 3 वेगवेगळ्या कंडिशन्स होते. 3 वेगवेगळ्या कंडिशन्सला काय केलं यांनी? कंबाईन केलेलं आहे, मर्ज केलेलं आहे. 3 वेगवेगळ्या कंडिशन्सला लॉजिकल ऑपरेटरनी काय केलं? कंबाईन केलं. कोणत्या ऑपरेटरनी कंबाईन केलं? अँड ऑपरेटरनी. अँड ऑपरेटरनी काय केलं? मल्टिपल कंडिशन्स तुमच्या इथं कंबाईन केलं. बरोबर. ही तुमची पहिली कंडिशन, ही तुमची काय होती? सेकंड कंडिशन, आणि ही तुमची काय होती? थर्ड कंडिशन. बरोबर. आता जेव्हा मी प्रोग्राम रन करणार तर मला असे 3 वेगवेगळे आउटपुट भेटणार का? फॉल्स, ट्रू, फॉल्स? एकच काहीतरी भेटेल मला. लॉजिकल ऑपरेटर काय सांगतोय? मी मल्टिपल कंडिशन्सला कंबाईन करतो आणि तुम्हाला एक फायनल रिझल्ट सांगतो. मी मल्टिपल कंडिशन्सला कंबाईन करणार आणि तुम्हाला एक फायनल रिझल्ट देणार, आणि जो फायनल रिझल्ट तो देणार आहे तो ट्रू मध्ये देणार किंवा फॉल्स मध्ये देणार. काय आता अँड लॉजिकल ऑपरेटर कंबाईन केले त्यांनी मल्टिपल कंडिशन्स. काय बोलले त्याचं? स्टार्टिंग पासून एक जरी फॉल्स आला तर सगळं आउटपुट फॉल्स. म्हणजे अर्थ काय सांगतोय अँड ऑपरेटर? एक पण कंडिशन तुमची फॉल्स झाली स्टार्टिंग पासून नाही, कोणती पण कंडिशन असून दे, स्टार्टिंग मध्ये तुमचे सगळे ट्रू आले आणि एक शेवटी तुम्ही गेला शेवटचा जो कंडिशन होती त्यांनी फॉल्स दिलं, तरी आउटपुट काय येईल तुमचं? शेवट फॉल्स. काय सांगतोय अँड लॉजिकल ऑपरेटर? लक्ष द्या. एक पण कंडिशन तुमची फेल झाली, एक पण कंडिशन तुमची फॉल्स ऑकर झाली, तर माझं फायनल आउटपुट, फायनल रिझल्ट काय असेल? फॉल्स असेल. जर मग अँड ऑपरेटर आपण यूज करतोय, सो त्या केसमध्ये आपल्याला सगळे कंडिशन्स ट्रू पाहिजे फायनल आउटपुट ट्रू आणण्यासाठी. बरोबर ना? जेव्हा सगळे कंडिशन्स ट्रू होतील तेव्हाच अँड लॉजिकल ऑपरेटर फायनल आउटपुट पण तुम्हाला ट्रूच देणार. एक पण जर का फॉल्स झाला तर त्याचा पण फायनल रिझल्ट काय असेल? फॉल्स असेल. लक्षात येतोय? तुम्ही 100 कंडिशन्स एकत्र करा, 100 कंडिशन्स एकत्र करा, तुमचे 99 कंडिशन्स ट्रू आले, बट एक कंडिशन तुमची फॉल्स झाली, तुमचं फायनल रिझल्ट फॉल्स असेल. समजणार ना? अँड लॉजिकल ऑपरेटर. हे होते तुमचे 2 रूल. त्याच्यानंतर व्हेरिएशन्स आपण बघितले अँड लॉजिकल ऑपरेटरमध्ये. अँड लॉजिकल ऑपरेटरमध्ये व्हेरियस आपण काय बघितले? व्हेरिएशन्स बघितले. बरोबर ना? काय व्हेरिएशन्स दाखवलं मी तुम्हाला? आता मी तुम्हाला कंडिशन्स नाही देते, काय देतोय आता मी तुम्हाला? आता मी तुम्हाला काहीतरी असे वेगवेगळ्या पद्धतीने मांडतोय. प्रत्येक कंडिशन आता तुम्हाला ट्रू आणि फॉल्स नाही देणार. आता मी तुमच्या समोर नंबर डेटा, स्ट्रिंग डेटा, असे बुलियन डेटा ते तुमच्या समोर मी मांडून ठेवतो. सो काय होईल याचं? ट्रू. पण का ट्रू? कारण की त्याची फर्स्ट व्हॅल्यू ट्रू आहे. हा. मग सेकंड व्हॅल्यू मग तिथं कशी प्रिंट होईल? ट्रू असल्यामुळे खाली पण ट्रू देणार. समजतंय? पहिली व्हॅल्यू तुमची इथं ऑब्झर्वेशन काय पाहिजे तुमचं याच्यामध्ये? फर्स्ट व्हॅल्यू. फर्स्ट व्हॅल्यू तुमची ट्रू व्हॅल्यू आहे का फॉल्स व्हॅल्यू? फर्स्ट व्हॅल्यू तुमची ट्रू आहे तर सेकंड व्हॅल्यू बाय डिफॉल्ट रिटर्न होणार, आणि जर का पहिली व्हॅल्यू तुमची फॉल्स आहे तर तीच व्हॅल्यू तुमची रिटर्न होणार. लक्षात येतं? जेव्हा असे कंडिशन्स तुमच्या समोर ऑफर होणार अँड लॉजिकल ऑपरेटरमध्ये. ह्याच्यामध्ये काय होईल? या 2 ऑपरेशन्समध्ये आणि वरच्या 20 रिटर्न होईल. का रिटर्न होणार 20 आणि ग्रेप्सच? कारण फर्स्ट खालच्या स्ट्रिंग व्हॅल्यू आहे आणि ती ट्रू व्हॅल्यू आहे. स्ट्रिंग व्हॅल्यू जी असते ट्रू असते आणि वरती नंबर आहे तो पण ट्रू असतो. फॉल्स व्हॅल्यू कुणाला म्हणायचं? कसं ठरवणार ही व्हॅल्यू? पहिली व्हॅल्यू तुमची ट्रू व्हॅल्यू आहे का फॉल्स व्हॅल्यू आहे? फॉल्स व्हॅल्यूसाठी काय कंडिशन्स आहे? 0, नन, 0.0, एखादी स्ट्रिंग जी की एम्प्टी, स्क्वेअर ब्रॅकेट्स म्हणजे लिस्ट, एम्प्टी लिस्ट, कर्ली, आणि राऊंड ब्रॅकेट्स पण एम्प्टी. सगळं एम्प्टी पाहिजे, पण त्याच्या आतमध्ये डेटा नाही. डेटा आला तर तो ट्रू होणार. बरोबर ना? कन्सेप्ट लक्षात घ्या. कुणाला ट्रू व्हॅल्यूज म्हणायचे, कुणाला फॉल्सची व्हॅल्यूज म्हणायचे. चला, हेच 2 रूल होते तुमच्यासाठी. अंडरस्टँड झालेले? सेम आता आहे तुमचं ऑर ऑपरेटर पण. ऑर ऑपरेटर पण काय करणार? मल्टिपल कंडिशन्स एकत्र करणार. मल्टिपल कंडिशन्सला काय करणार? तो कंबाईन करण्याचं काम करणार तुमच्यासाठी. फक्त त्याचे रूल्स वेगळे, ऑर ऑपरेटरचे स्वतःचे रूल्स काय वेगळे. तो काय सांगतोय? एक पण कंडिशन जर का ट्रू आली तर माझं फायनल आउटपुट ट्रू असेल. एक पण कंडिशन जर का ट्रू झाली तर माझं फायनल आउटपुट काय राहणार? ट्रू राहणार. नेक्स्ट ऑपरेटर स्टडी करतोय. लक्ष द्या सगळ्यांनी. अँड झालंय आपलं
आता आपण जाऊ ऑर कडे. सेकंड आहे आपलं ऑर लॉजिकल ऑपरेटर. द्या लक्ष. ऑर लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे, काय सांगतोय ऑर लॉजिकल ऑपरेटर? एक पण स्टेटमेंट जर का ट्रू आला तर फायनल रिझल्ट माझा ट्रू असेल. बरोबर. स्टेटमेंट घ्या. सांगा. काय येईल उत्तर? ट्रू येईल. हां, पहिली कंडिशन काय तुमची? सेकंड कंडिशन काय तुमची? सेकंड कंडिशन पण फॉल्स आहे तुमची. ही कोणती कंडिशन आहे मग? त्याला ट्रू मानायचं. त्याला ट्रू मानू. आली ट्रू. कळतंय कसं ओळखणार तुम्ही आता? हां, सेम जसं अँड लॉजिकल ऑपरेटरमध्ये बघितलं सेम तसंच ऑर लॉजिकल ऑपरेटरमध्ये पण. स्टेटमेंट्स चेक करायचे. एक पण स्टेटमेंट जर का तुमचं ट्रू झालं तर तुमचा फायनल रिझल्ट पण ट्रू असेल. बरोबर. त्याच्यासाठी रूल लिहून घ्या. एक पण स्टेटमेंट जसं इथं लिहिलं होतं आपण अँडसाठी, काय येतोय? एक पण कंडिशन तुमची ट्रू झाली फायनल आउटपुट काय असेल तुमचं? ऑरमध्ये. आणि सगळे कंडिशन जर का फॉल्स झाले तरच तुम्हाला फॉल्स आउटपुट मिळेल. अँडमध्ये कसं होतं? अँडचं काय सेंटेन्स होतं? एक पण कंडिशन जर का फॉल्स झाली तर फायनल आउटपुट फॉल्स असेल. आणि ट्रूसाठी तुम्हाला सगळे कंडिशन्स तुमचे ट्रू पाहिजे. फक्त इथं काय अपोजिट आहे तुमचं. इथं ऑरमध्ये एक पण कंडिशन जर का तुमची ट्रू झाली तर फायनल आउटपुट ट्रू असेल. आणि सगळे फॉल्स म्हणजे फॉल्स आउटपुट पाहिजे असेल तर सगळे कंडिशन्स त्याच्यासाठी काय झाले पाहिजे? फॉल्स झाले पाहिजे. आलं लक्षात? आता लक्ष द्यायचं आहे नीट. जसे आपण वरती व्हेरिएशन्स बघितले अँड लॉजिकल ऑपरेटरमध्ये. हां, अँड लॉजिकल ऑपरेटरमध्ये जसे आपण व्हेरिएशन्स राईट केले होते सेम इथं पण तुमचे व्हेरिएशन्स राईट होणार. फक्त त्याचं अपोजिट वर्किंग होणार. काय होणार आहे? त्याचं अपोजिट वर्किंग होणार. चला समजून घेऊ नीट. तुम्हाला डिफरन्स पण सांगतो आणि कशा पद्धतीने आउटपुट येणार आहे ते पण सांगतो. चला, या सेम स्टेटमेंटला काय करतोय? कॉपी करतोय, तुमच्या समोर इथं घेऊन येतोय. मला आता सांगायचं आहे काय येणार त्याचं आउटपुट. सगळ्यात पहिले त्याचं आउटपुट काय? हां, ट्रू येईल. बरोबर. अँड ऑपरेटर आहे इथं.
अँड ऑपरेटर्स काय रूल सांगतोय, पहिली व्हॅल्यू तुमची चेक करा, ती कोणती व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू आहे का फॉल्स व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू आहे पहिली, तर सेकंड व्हॅल्यूला तुम्ही आउटपुट स्क्रीनवरती रिटर्न करा. बरोबर. सेम आपण सेम एक्झाम्पल घेतलंय, फक्त आता मध्ये काय केलंय, ऑपरेटरला चेंज केलेलं आहे. कोणाला केलेलं आहे, ऑरला केलेलं आहे. ऑरचं वर्किंग अँडचं जो वर्किंग आहे त्याचं उलटं चालणार ऑर. ऑर काय सांगतोय, पहिली व्हॅल्यू चेक करा. ऑर पण सेम सांगतोय, पहिली व्हॅल्यूला चेक करा. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे ते बघा. ट्रू व्हॅल्यू आहे, बरोबर, त्याच व्हॅल्यूला रिटर्न करा. नीट लक्ष द्या, ऑर काय सांगतोय. ऑरनी काय सांगितलेलं आहे, पहिली व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे चेक करा. कोणती व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू आहे, बरोबर. त्या केसमध्ये त्याच व्हॅल्यूला रिटर्न करा. आउटपुट स्क्रीनवरती सेम तीच व्हॅल्यू शो करा. पण अँड काय सांगायचं, पहिली व्हॅल्यू जर का तुमची ट्रू असेल तर सेकंड व्हॅल्यूला रिटर्न करा. आउटपुट बघू आपण. लक्षात येतंय बघा, हा तुमचं ट्रू आउटपुट या प्रिंट स्टेटमेंटचं आहे, हा तुमचं ट्रू आउटपुट या स्टेटमेंटचं आहे. इथं काय होतं, अँड ऑपरेटर होतं. अँडनी काय केलं, पहिला व्हॅल्यू चेक केली. पहिली व्हॅल्यू ट्रू होती, सेकंड व्हॅल्यू जी होती त्याला रिटर्न केलं आउटपुट स्क्रीनवर. ऑर ऑपरेटरनी पण सेम कन्सेप्ट केलं, सेम सिक्वेन्स फॉलो केली. त्यांनी पण पहिली व्हॅल्यू चेक केली, ती पण ट्रू होती. त्यांनी तीच व्हॅल्यू रिटर्न करून टाकली, सेकंड व्हॅल्यू तो रिटर्न नाही करा. लक्षात येतोय. प्रिंट करतोय, कुणाला करतोय आता, समोर नीट लक्ष द्या. आता मला सांगा, आता कोण येईल, बोला. याचं काय आहे ना, काय मी फक्त ह्याचा विचारतोय, 58 लाईन वरचं कोडचं आउटपुट सांगा मला. 0 येईल का, 0 आहे ना. अँड ऑपरेटर काय सांगतोय, झिरो झिरो आहे ना, झिरो झिरो येणार ना. चला आता ह्याचा अपोजिट करणार ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर काय सांगतोय, पहिली व्हॅल्यू चेक करा, ती कोणती व्हॅल्यू आहे, फॉल्स व्हॅल्यू आहे, तर सेकंड व्हॅल्यूला रिटर्न करा. म्हणजे काय रिटर्न करणार, तो ट्रूला रिटर्न करा. लक्षात येतोय. अँडनी काय केलं, त्यांनी पण पहिली व्हॅल्यू चेक केली, पहिली व्हॅल्यू कोणती होती, फॉल्स होती, त्यांनी तीच व्हॅल्यू रिटर्न केली, झिरोच रिटर्न करणार. पण ऑर काय करणार, पहिल्या व्हॅल्यूला चेक करणार, ती फॉल्स आहे, तर तो तीच व्हॅल्यू रिटर्न नाही करणार, ती सेकंड व्हॅल्यूला रिटर्न करणार. आला. अँडनी 0 रिटर्न केला, ऑरनी ट्रू रिटर्न केला. कन्सेप्ट समजतोय. अँड आणि ऑर मधलं डिफरन्स समजते, काहीच नाहीये, अपोजिट वर्क करणार आहे. अँड जसं वर्क करेल त्याचा अपोजिट ऑर वर्क करणार. रूल्स आपण शेवटी राईट करू ऑरचे. आता मला सांगायचं उत्तर काय येईल फक्त आता सगळे. सांगा आता काय येईल, पहिले ह्याचं सांगा. 100. हां
100 आहे त्याचं. त्याचं काय तुझं कन्सेप्टच नाही का इथं नक्की. सर ऑनलाईन मेंबर सांगा उत्तर, तिघांचे उत्तर द्या मला. बघून घ्या क्वेश्चन्स हायलाईट केलेले तुमच्यासाठी. हा पण याचा पण आउटपुट द्या ना मला 65 लाईनचं. सगळ्यांनी 100च दिलंय. पहिल्यांचा 100 आहे, दुसऱ्याचा पण 100 आहे. बरं तर कोणी सांगू शकतो मला ऍपल का आला इथं? सो त्याची कंडिशन मीट झाली तिकडच, त्यामुळे मी ऍपलच रिटर्न केलं पहिल्याच याच्यावरती. हो कारण त्याला फक्त एकच व्हॅल्यू ट्रू पाहिजे होती. ओके ठीक आहे. अजून कोण? पहिली व्हॅल्यूज आपण रिटर्न करणार. पायथननी ह्याला सॉल्व्ह कसं केलेलं आहे बघा. पूर्ण इक्वेशन त्यांनी नाही घेतलेलं आहे, त्यांनी फक्त हे दोन पार्टच त्याचे कन्सिडर केलेले सुरुवातीला. तुमचं ऑर ऑपरेटर कुठं आहे बघा नाही तर. हां ऑर ऑपरेटर कुठं आहे? पहिला ऑर ऑपरेटर त्यांनी घेतलेलं आहे. किती ऑर ऑपरेटर आहे या पूर्ण ह्याच्यामध्ये? 2 आहे. हां पहिल्यांदा त्यांनी हाच ऑर ऑपरेटर काय केला इथं पिक केलेलं आहे. हां त्याचा पहिला डेटा कोणता आहे? या ऑर ऑपरेटरचा पहिला डेटा कोणता आहे? ॲपल आहे. सेकंड डेटा कोणता आहे? ग्रेप्स आहे. बरोबर. सो पहिला डेटा तो चेक करणार ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू आहे ना. सो कुणाला रिटर्न करणार तो? मग ॲपललाच रिटर्न करणार. ऑरचं कंडिशन रूल काय सांगतोय? पहिली व्हॅल्यू जर का ट्रू असेल तर सेम व्हॅल्यू काय झाली पाहिजे? रिटर्न झाली पाहिजे. सो ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू रिटर्न झाली? ॲपल रिटर्न झाली. म्हणजे हा पूर्ण डेटा ॲपल और ग्रेप्सचा डेटा कशाने रिप्लेस होणार? ॲपलने रिप्लेस होणार. आता काय उरलं पायथनच्या डोक्यामध्ये? ॲपल और ऑरेंज. लक्षात येतोय? सॉल्व्ह कसं केलं त्यांनी? हा एक्झाम्पल तुमच्यासाठी सोपं होता, ठीक आहे, म्हणून तुम्ही डायरेक्टली हे केलं. ह्याच्यामध्ये जर का मी थोडे व्हेरिएशन्स केले, अजून ऑर ऑपरेटर्स वाढवले, मग कसं सॉल्व्ह करणार त्याला? पहिल्यांदा पहिला ऑर ऑपरेटर चेक करायचं. पहिला ऑर ऑपरेटर कुठे आहे? इथं आहे. कसं सॉल्व्ह केलंय नीट समजून घ्या ते पण. जे इथं 3च मी तुमच्यासमोर ऑर ऑपरेटरला हे केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. पण जेव्हा मी इथं मल्टिपल ऑर ऑपरेटर्स इथं पुट करत गेलो, पुढं काही पण डेटा पुट करत गेलो, मग कशा पद्धतीने सॉल्व्ह होईल? काय येईल फायनल आउटपुट? काय येईल फायनल डेटा? सो त्या केसमध्ये सगळ्यात पहिले पायथननी फक्त एवढंच डेटा पिक केलेलं आहे. पायथननी सगळ्यात पहिले एवढंच डेटा काय केलेलं आहे तुमचं? पिक केलेलं आहे. पूर्ण डेटा घेऊ. चला आपण सगळ्यात पहिले याच्यामधून पूर्ण डेटा घेऊ. आपण याला कॉपी करू, इथं पेस्ट करू. आता पायथन कुणाला सॉल्व्ह करतोय? सगळ्यात पहिले फक्त एवढंच डेटाला त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे. फक्त एवढंच पार्ट त्याचं सॉल्व्ह झालेलं आहे. लक्ष द्या, पहिला फक्त एवढंच पार्ट त्यांनी पूर्ण स्टेटमेंटमधून फक्त सुरुवातीचा जो पार्ट आहे ना तेवढंच सॉल्व्ह केलं. काय येईल याचंच फक्त आन्सर? असं सपोज करा की एवढंच तुमच्यासमोर इक्वेशन होता, एवढंच तुमच्यासमोर स्टेटमेंट होता. जेव्हा फक्त मी ह्या एवढ्या स्टेटमेंटला सॉल्व्ह केलं, जेवढं पार्ट मी हायलाईट केलेलं आहे ना,
जेवढं पार्ट मी हायलाईट केलेलं आहे ना तेवढ्याच पार्टला मी सगळ्यात पहिले सॉल्व्ह केलं. तर काय उत्तर येईल मला? ॲपल येईल. बरोबर. मी काय करतोय? ॲपलला राईट करतो. हां, आता हा पार्ट माझा पूर्ण सॉल्व्ह झाला आणि मला आन्सर काय भेटलं? ॲपल. आता राहिलेला पार्ट मी काय करणार? त्याच्यासोबत जोडून देणार. लक्षात येतंय? आता परत ह्या दोघांना सॉल्व्ह होणार फक्त. काय येणार याचं फायनल आउटपुट? ॲपलच येणार ना परत. आलंय लक्षात? इथं मी मल्टिपल लावले असते अजून काहीतरी और. हां हां, आता मी इथं लावलं असतं सपोज 0. हां, तो पुढे जात गेला असता. समजत आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे तुमचं? इथं जर का मी सपोज पहिल्यांदाच 0 केला तर कोणती आउटपुट रिझल्ट होणार आहे? ग्रेप्सनी तो रिप्लेस होईल. बरोबर ना? नाही तर सगळ्यात सोपं ऑरमध्ये एक पण तुमचं ट्रू झालं तर फायनल तुमचं काय ट्रूच आहे. लक्षात येते? सॉल्व्ह करण्याची टेक्निक पण दाखवली. का दाखवली ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. तुम्हाला अँड आणि ऑर आता मिक्स करून देतो, मग तिथं तुम्हाला लक्षात येईल की कसं सॉल्व्ह होणार. समजले कन्सेप्ट आता? हां, ऑरचं समजलंय, अँडचं समजलंय, कसं रेकग्नाइज करायचंय. हां, जेव्हा तुमच्या समोर असे कोणतं पण कन्सेप्ट येऊ त्यामध्ये अँड लॉजिकल ऑपरेटर आहे, ऑर लॉजिकल ऑपरेटर आहे, काय करणार तुम्ही? कसं हँडल करणार? अँड असेल तर पहिली व्हॅल्यू, दोन्ही पण असो, अँड असो किंवा ऑर असो, पहिली व्हॅल्यू चेक करायची. पहिली व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे? पहिली व्हॅल्यू जर का ट्रू असेल आणि मध्ये ऑपरेटर तुमचा अँड आहे तर सेकंड व्हॅल्यू तुमची रिटर्न होणार. बरोबर ना? आणि जर का व्हॅल्यू फॉल्स आहे आणि ऑपरेटर अँड आहे तर सेम व्हॅल्यू रिटर्न होणार. ऑर काय सांगतोय? पहिली व्हॅल्यू जर का ट्रू असेल तर तीच व्हॅल्यू रिटर्न करा, फॉल्स असेल तर सेकंड व्हॅल्यूला रिटर्न करा. राहील ना लक्षात? हां, हे झाले तुमचे 2 ऑपरेटर्स इथं कम्प्लीट. लॉजिकलमध्ये टोटल 3च ऑपरेटर्स आहे. पहिलं होतं अँड, दुसरं आहे ऑर. आता काय राहिलंय? आता राहिलंय तुमचं नॉट. त्याला रिप्रेझेंट करायचं स्मॉल इन. नॉट लॉजिकल ऑपरेटर. नॉट लॉजिकल ऑपरेटर तुमच्या उत्तरला अपोज करणार. जसं नॉट इक्वल टू होतं, हां, जसं नॉट इक्वल टू होतं, इक्वल टूचं जो पण उत्तर असेल, इक्वल टूचा जो पण आन्सर असेल त्याला काय करणार? तो अपोजिट करणार. बरोबर? ट्रू आला, इक्वल टू ऑपरेटरने ट्रू दिला तर नॉट इक्वल टू काय देणार? फॉल्स देणार. त्यांनी फॉल्स दिलं तर नॉट इक्वल टू ट्रू देणार. सेम तसंच नॉट लॉजिकल ऑपरेटर. कसं इम्प्लिमेंट करतोय बघा. प्रिंट करतोय, नॉटला राईट करतोय. हां, नॉटला काय करतोय? राईट करतोय आणि पुढं काय लिहिणार आहे मी? ट्रू लिहितोय. काय होईल याचा आन्सर? या स्टेटमेंटचा आन्सर काय होईल? फॉल्स होईल. हां, ही व्हॅल्यू काय तुमची? ट्रू आहे. हां, नॉट काय करणार? त्याला अपोज करणार आणि फॉल्समध्ये कन्वर्ट करणार. सेम तसंच जर का फॉल्स आहे तर काय प्रिंट करणार? तो ट्रू प्रिंट करणार. नॉट सोपं आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. आला पहिला काय आला? फॉल्स आला. दुसरं तुमचं ट्रू आलं. हा झाला नॉट लॉजिकल. आता आपण जरा अजून काही एक्झाम्पल बघू त्याच्यामध्येच. काय येईल त्याचं? पहिले हा सॉल्व्ह होणार तुमचं एवढं पार्ट फक्त. हां, एवढं पार्टचं उत्तर काय? ट्रू आहे ना? 10 ग्रेटर देन 5 आहे. ट्रू आहे ना?
नॉट काय करणार, त्याला अपोज करणार आणि फॉल्स मध्ये देणार. आला फॉल्स. समजतोय आता कसं हे करणार. असं तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात नॉटला. दुसरा अजून एक वे आहे नॉटला राईट करण्याचं. तुम्ही त्याला नॉट लिहा आणि पूर्ण अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट लावा आणि त्याच्या आतमध्ये पण काय करा, तुमच्या डेटाला राईट करा. अशा पद्धतीने आता काय येईल उत्तर. फॉल्स आला. पहिला हा ब्रॅकेट सॉल्व्ह झालं तुमचं पूर्ण. 1 and 2चं उत्तर काय असतो, ट्रू असतो. प्रिंट काय देतोय तुम्हाला आता, नॉट देतोय. नॉटच्या आतमध्ये काय देतोय, काय येईल आता, फॉल्स येईल. बरोबर ना. आणि ही ट्रू व्हॅल्यू आहे ना. नॉट फक्त दोनच ह्याच्यामध्ये वर्क करणार, ट्रूला फॉल्स आणि फॉल्सला ट्रू मध्ये. त्याच्याकडे दुसरं काही नाही अजून. सेम त्याला राहू द्या. आता काय देणार तो, येतोय लक्षात. शेवटचं मग आपण स्टॉप करू लॉजिकल ऑपरेटर. काय होईल, काय होईल, का फॉल्स. मला सांगा शेवटी काय व्हॅल्यू राहील जर का हा इक्वेशन सॉल्व्ह झाला. बोला ऑनलाईन मेंबर्स, काय वाटतंय. फॉल्स. फॉल्स. फॉल्स आहे. नाही मला फक्त सांगा या इक्वेशनचं शेवट काय राहील. म्हणजे जर का मी फक्त एवढं स्टेटमेंट सॉल्व्ह केलं, नॉटला विसरून जा, फक्त मला सांगा याचं शेवट काय राहील. ट्रू येईल सर. ऍपल राहील. मी ह्यामधला डेटा तुम्हाला विचारतोय की ह्या हा एक असं स्टेटमेंट मधून एकदम शेवटी काय राहील. ट्रू येईल सर. ऍपल आहे ना तिकडे. हा हायलाइटेड पार्ट मध्ये फॉल्स.
नॉट काढून टाकलं तर काय प्रिंट होईल? ॲपल प्रिंट होईल. बरोबर ना? समजलं सगळ्यांना आता लॉजिकल ऑपरेटर? हां, एंड करतो इथं. सगळे रूल्स समजून घ्या. अँड लॉजिकल ऑपरेटरचं डेफिनेशन काय, ऑर लॉजिकल ऑपरेटरचं डेफिनेशन काय, त्याच्या आतमध्ये नेहमी तुम्हाला स्टेटमेंट्स म्हणजे की तुम्हाला काहीतरी कंडिशन्स दिल्या जातील असं नाही आहे. कंडिशन्स चेक करा आणि ट्रू आणि फॉल्स असलं प्रिडिक्ट करा. कधी कधी तुम्हाला नंबर्समध्ये डील करायचं आहे, कधी तुम्हाला स्ट्रिंग व्हॅल्यूजमध्ये पण डील करायचं आहे. ठीक आहे. सो त्या केसमध्ये सगळं कन्सेप्ट लक्षात घ्या. नॉट ऑपरेटरला पण लक्षात घ्या. नॉट फक्त ट्रूला फॉल्स, फॉल्सला ट्रू करणार, एवढे दोनच काम करणार. नॉट ऑपरेटरचा जो फायनल आउटपुट असेल तो एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दुसरा तो काहीच देणार नाही. पण अँड ऑपरेटर, अँड लॉजिकल ऑपरेटर आणि ऑर लॉजिकल ऑपरेटर गरजेचं नाही आहे की तो फायनल आउटपुट तुम्हाला ट्रू आणि फॉल्सच देणार. तो तुम्हाला स्ट्रिंग व्हॅल्यू देऊ शकतो, ते तुम्हाला नंबर पण आउटपुट स्क्रीनवरती शो करू शकतो. क्लिअर आहे कन्सेप्ट? आलं? काय राईट करायचं आहे राईट करून घ्या. लक्षात घ्यायचं आहे कन्सेप्ट लक्षात घ्या. सगळे रूल्स नोट डाऊन करा. बघून घ्या एकदा पूर्ण लॉजिकल ऑपरेटर स्टार्टिंग एंडिंग. काय डाऊट असेल तर सांगा मला. पुढचं ऑपरेटर मी स्टार्ट करतो 2 मिनिटाला. ठीक, काय क्वेश्चन आहे तुझं? ऑरच्या इथं अँड घ्यायचं. कोण येते हे बघा, आपल्या मॅथमॅटिक्समध्ये आहे ना, जेव्हा कन्सेप्ट असतात, सपोज प्रेसिडेन्सचा कन्सेप्ट असतो, त्याला आपण म्हणतो प्रेसिडेन्स. म्हणजे सपोज जर का मी तुम्हाला काहीतरी असं दिलं, काहीतरी अशा पद्धतीने, हा मी तुम्हाला काय दिलेलं आहे, असं काहीतरी सोडवायला दिलेलं आहे सम, नाही का? कसं सॉल्व्ह करणार तुम्ही याला? आधी फर्स्ट याचे ॲडिशन करणार 2 व्हॅल्यू पहिल्या आणि मग जे आन्सर येईल त्याला मल्टिप्लाय करणार. पुढची व्हॅल्यू मल्टिप्लाय करणार का? चालेल, एकच मिनिट, कोणतरी आलोय. मग काय येणार उत्तर? अरे याचं उत्तर काय येईल फक्त? काही बारा येईल. पायथन काय सांगते तू? काय 10 हां मॅथमॅटिक्समध्ये आहे ना, प्रेसिडेन्स असते, प्रायोरिटी असते प्रत्येक ऑपरेटरची. प्रत्येक ऑपरेटरची एक प्रायोरिटी असते. जेव्हा तुमच्याकडं असं काहीतरी सम दिलेलं आहे सॉल्व्ह करायला, त्याच्यामध्ये प्रायोरिटी कुणाची जास्त आहे? मल्टिप्लिकेशनची प्रायोरिटी प्लसपेक्षा जास्त आहे. जो प्लस ऑपरेटर आहे त्याची जी प्रायोरिटी आहे, जी प्लसची प्रायोरिटी आहे ती कमी आहे मल्टिप्लिकेशन ऑपरेटरची. सो मल्टिप्लिकेशनची प्रायोरिटी तर काय ॲज कम्पेअर्ड टू प्लस ऑपरेटर जास्त आहे. सो पहिल्यांदा आपण या ऑपरेटरला सॉल्व्ह करणार. ऑपरेटरला घ्यायचं, त्याचा लेफ्ट आणि राईटचा डेटा बघायचं. त्याचा लेफ्टला डेटा कोण आहे? 4. राईटला डेटा कोण आहे? 2. तर सगळ्यात पहिले 4 × 2 होईल 8. हा पूर्ण तुमचा डेटा रिप्लेस होणार 8नी. आता काय उरलं फक्त 2 + 8 8. सो सेम तसंच आपले सगळे ऑपरेटर्स, जेवढे पण आपल्याकडे ऑपरेटर्स आपण शिकलेलो आहे ना, त्यांच्या सगळ्यांमध्ये काय प्रेसिडेन्सचा कन्सेप्ट आहे, म्हणजे की प्रायोरिटीचा कन्सेप्ट आहे. सो सगळ्यात हायर जी प्रायोरिटी असते ती अँड ऑपरेटरची. सगळ्यात पहिले तर नॉट ऑपरेटरची सगळ्यात जास्त प्रायोरिटी. नॉट ऑपरेटरची प्रायोरिटी सगळ्यात जास्त आहे. मग असतं अँड ऑपरेटर आणि मग असतो तुमचं ऑर ऑपरेटर. सो सगळ्यात पहिले तुम्ही अँडला सॉल्व्ह करणार. लक्षात येतोय? सगळ्यात पहिले तुम्ही कुणाला सॉल्व्ह करणार आहे? अँड ऑपरेटरला सॉल्व्ह करणार. सो या इक्वेशनमध्ये जर का तुम्ही म्हणताय मला सॉल्व्ह करायचं आहे, सो त्या केसमध्ये पहिलं अँड ऑपरेटर तुमचं सॉल्व्ह होईल. अँड काय उत्तर देणार आहे? हां, आता ऑर काय देईल? मग एम्प्टी स्ट्रिंग रिटर्न करणं.
एम्प्टी स्ट्रिंग. नॉट काय करणार ते एम्प्टी स्ट्रिंगचं? हां ट्रू करणार ना. केलं त्यांनी ट्रू. बघा लक्षात येतोय कसं सॉल्व्ह झालं. नाही आता बघ, जर का तुम्ही असं सॉल्व्ह करत गेले असते, हां या केसमध्ये बघू चला काय होतंय का. ऑर ऑपरेटर आहे, काय उत्तर येईल फक्त एवढं जर का मी सॉल्व्ह केलं तर? ॲपल बरोबर ना, ॲपलच येणार ना. ॲपल राहणार फक्त. तर ॲपल आणि अँड झिरोचं सॉल्व्ह होईल. काय होईल मग? झिरोच रिटर्न होणार. तर त्या केसमध्ये पण नॉट काय करणार, त्याला ट्रूमध्येच कन्वर्ट. लक्षात येईल. पण असं नाही आहे का लेफ्ट पहिले ऑर ऑपरेटर सॉल्व्ह केला पाहिजे, मग या सिक्वेन्समध्ये पहिली प्रायोरिटी कुणाची? अँडची, मगच तुमचा ऑर सॉल्व्ह होणार. इथं सपोज जर का डेटा चेंज केला, नाही आला तो ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू झालं, मग काय करणार? बरोबर ना. केलं तुम्ही इथं 2 + 4 × 2 मध्ये काय आलं उत्तर तुमचं 12. पण काय देणार पायथन? ते 10च देणार. पायथनच नाही, तुम्ही कोणताही कॅल्क्युलेटर यूज करा तो पण 10च देणार. हे प्रायोरिटीचा कन्सेप्ट, सॉरी प्रेसिडेन्सचा कन्सेप्ट आपण सगळे ऑपरेटर्स जेव्हा शिकू ना तेव्हा तुम्हाला एक चार्ट देईल. त्या चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल सगळ्यात पहिला ऑपरेटर तो कोणता असतो. अँड पेक्षा पण वरती प्रायोरिटी. सपोज जर का मी या इक्वेशनमध्ये हे पण टाकून दिलं अँड 100 आणि ऑर करून काहीतरी अशा पद्धतीने आता कन्सेप्ट मांडलं आणि तुम्हाला सांगितलं करा सॉल्व्ह. हां लक्षात येतंय? असं मी तुम्हाला दिलं स्टेटमेंट, मला सांगायचं उत्तर काय येईल. सो कुणाला सॉल्व्ह करणार पहिले? नाही, आधी तुम्ही सॉल्व्ह करणार मल्टिप्लिकेशनला. अँडपेक्षा पण जास्त प्रायोरिटी आहे मल्टिप्लिकेशनची आता. सो तो चार्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल, त्याला समोर ठेवायचं आणि मग सॉल्व्ह करत राहायचं आपण. उत्तर येणारच. बरोबर ना. हां सो घेऊ आपण तो कन्सेप्ट. पहिले सगळे ऑपरेटर्स शिकू, अजून पुढे ऑपरेटर्स आहे त्यांना पण समजून घ्या आणि मग आपण त्या कन्सेप्टकडे जाऊ. चालेल. लक्षात आलंय सगळ्यांना लॉजिकल ऑपरेटर्स? हां काय क्वेश्चन आहे तुमचे अजून? नाही आहे? ठीक आहे ना. चल ऑनलाईन मेंबर्स तुमचे काही डाऊट्स क्वेश्चन्स आहेत? समजलंय लॉजिकल ऑपरेटर्स व्यवस्थितपणे? पटपट सांगा सगळेजण. काय डाऊट असेल तर विचारून घ्या, आत्ताच क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आलंच पाहिजे. तुम्ही हो म्हणताय तर मी पुढं जातोय. चला पुढचं आता 5th ऑपरेटर आहे आपलं मेंबरशिप ऑपरेटर. नवीन फाईल बनवा. सिंपल ऑपरेटर आहे सगळ्यात. पायथनमध्ये मोस्टली यूज केलं जाणारं ऑपरेटर आहे मेंबरशिप ऑपरेटर. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गरज पडणार आहे. कोणताही कन्सेप्ट शिका, मेंबरशिप ऑपरेटर सगळीकडे व्हॅलिड आहे, सगळीकडे अप्लाय करता येतं. मेंबरशिप ऑपरेटर चला द्या लक्षात. काय डेफिनेशन आहे मेंबरशिप ऑपरेटरचं, काय सांगतोय मेंबरशिप ऑपरेटर आता आपल्याला, कशासाठी यूज करणार आपण मेंबरशिप ऑपरेटर. ठीक आहे, मेंबरशिप ऑपरेटरचं यूज तुम्ही करणार डेटा चेक करण्यासाठी. डेटा प्रेझेंट आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही मेंबरशिप ऑपरेटरचा यूज करा. लक्षात येतोय काय सांगतोय मी? डेटा प्रेझेंट आहे का नाही डेटा चेक करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे मेंबरशिप ऑपरेटरचा यूज. डेटा जर का प्रेझेंट असेल तर तुम्ही ट्रू म्हणणार, डेटा जर का प्रेझेंट नसेल तर तुम्ही फॉल्स म्हणणार. लक्ष द्या कसं राईट करायचं ते पण समजून घ्या. ऑपरेटर कोणतं आहे त्याला पण अंडरस्टँड करा. काय सांगतोय पहिलं ऑपरेटर आहे, एकच ऑपरेटर आहे बेसिकली मेंबरशिपचं, इन ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर आहे? काय याची होईल डेफिनेशन. इन ऑपरेटर काय सांगतोय? चेक करणार तो गिवन डेटा, गिवन व्हॅल्यू प्रेझेंट आहे का नाही तुमच्या स्ट्रिंगमध्ये.
लिस्ट पुढे जाऊन तुम्ही शिकणार आहे, टपल जाऊन तुम्ही पुढे शिकणार आहे, त्याच्यामध्ये कोणतं ऑपरेटर यूज होईल. सो तिथं आपण त्याला एक्सप्लोर करू. चालेल. कसं वापरायचं त्याला आता सगळ्यात पहिले इनला राईट कसा करायचा, काय लिहितोय मी नीट बघा. इन ऑपरेटरला राईट करतोय तुमच्यासाठी, ठीक आहे. लिहिलंय इन ऑपरेटर, बरोबर. इनच्या लेफ्ट साईडला, इन ऑपरेटरच्या लेफ्ट साईडला तो डेटा ठेवायचा आहे जो तुम्हाला चेक करायचा आहे. इन ऑपरेटरच्या लेफ्ट साईडला तो डेटा राईट करायचं जो तुम्हाला चेक करायचं आहे, ठीक आहे. चला काय लिहितोय मी स्ट्रिंगमध्ये लिहितोय ए. हां, इनच्या लेफ्ट साईडला परत एकदा सांगतोय, इनच्या लेफ्ट साईडला तो डेटा ठेवायचा जो ती व्हॅल्यू ठेवायची जी तुम्हाला चेक करायची आहे, आणि कशामध्ये चेक करायची ती व्हॅल्यू राईट साईडला पुट करायची. म्हणजे इथं काय पुट करणार मी, काय सांगतोय कसं विचारणार मी तुम्हाला, मी कसं स्वतःलाच विचारायचं, हा जो डेटा आहे ए डेटा हा प्रेझेंट आहे का या पूर्ण स्ट्रिंगमध्ये. हां, काय विचारायचं स्वतःला की हा जो डेटा आहे ए डेटा हा प्रेझेंट आहे का या स्ट्रिंगमध्ये. काय म्हणणार, असेल तर ट्रू म्हणायचं, नसेल तर फॉल्स म्हणायचं, संपला विषय. एवढंच आहे इन ऑपरेटर. काय यायला पाहिजे आउटपुट स्क्रीनवरती, आला ट्रू. ट्रू आला, बरोबर. चला. आता सांगा ह्याचं उत्तर काय. फॉल्स. फॉल्स आहे. काय येईल फॉल्स, पायथन केस सेन्सिटिव्हला फॉलो करतोय. हां, त्याच्यासाठी कॅपिटल पी आणि स्मॉल पी दोन्ही वेगवेगळे. सो त्या केसमध्ये तो काय म्हणणार, फॉल्सच आहे बाबा, असं काय डेटा प्रेझेंट नाही. लक्षात येतोय. इन ऑपरेटरला राईट कसं करायचं, त्याच्या लेफ्ट साईडला तो डेटा प्रेझेंट पाहिजे जो चेक होणार आहे, आणि कशामध्ये चेक करायचं आहे तो डेटा त्याच्या राईट साईडला पाहिजे. हां, लक्षात ठेवा. असं हा झालं स्ट्रिंग तुमचं. पुढं तुम्ही लिस्ट शिकणार आहे. हां, लिस्टचा कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये स्टडी करू, तिथं तुम्ही यूज करू शकता. आता फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय लिस्टला कसं आपण यूज करणार. तुम्ही नंबर्सला पण काय करू शकता, चेक करू शकता. काय अशा पद्धतीने आपण काय करतो, लिस्ट बनवतो. स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून लिस्ट क्रिएट करत असते, त्याच्यामध्ये मल्टिपल डेटा आपण स्टोअर करू शकतो सेपरेटेड बाय कॉमा. सो काय लिस्ट आपण स्टडी करू, फक्त समजून घ्या. ही लिस्ट मी इथं बनवली आहे, आणि काय चेक करतोय त्याच्यामध्ये 10 डेटा प्रेझेंट आहे. हा लेफ्ट साईडचा जो डेटा असतो तो चेक होणारा डेटा आहे ना. सो आपण कुणाला चेक करतोय, 10ला चेक करतोय. कशामध्ये चेक करतोय, या लिस्टमध्ये करतोय. आहे का तो डेटा प्रेझेंट, आहे ना. सो काय देणार पायथन आपल्याला, ट्रू देणार. येतोय लक्षात. सो डेटा सर्चिंगसाठी हा ऑपरेटर तुम्ही यूज करू शकता. डेटा प्रेझेंट आहे का नाही हा चेक करणार. सेकंड आहे त्याच्यामध्येच, सेकंड ऑपरेटर आहे नॉट इन ऑपरेटर. हां, काय वाटतं तुम्हाला नॉट इन. हां, म्हणजे इनचं उलट करणार. इन ऑपरेटर जर का तुम्ही इथं इन ऑपरेटर काय म्हणत होता, ट्रू म्हणत होता, पण नॉट इन काय म्हणेल, फॉल्स. म्हणजे प्रेझेंट असेल तरी सुद्धा तो काय म्हणेल, फॉल्स म्हणेल. आणि जो डेटा प्रेझेंट नसेल त्याला तो म्हणेल ट्रू. लक्षात येतोय. फक्त इथं काय लावायचंय, नॉट लावायचंय. नॉट इनला कसं राईट करायचं, काय अशा पद्धतीने नॉट इन. सगळं चेक करा. इनचं सगळं अपोजिट उत्तर नॉट इन तुम्हाला देणार. हा डेटा बघा, ट्रू फॉल्स ट्रू आहे. इननी दिलेला पहिला ट्रू फॉल्स ट्रू. नॉट इननी काय दिलं, फॉल्स ट्रू फॉल्स. नोट डाऊन करा, व्यवस्थितपणे राईट करा. एवढंच आहे तुमचं मेंबरशिप ऑपरेटर.
मेंबरशिप ऑपरेटरचं तुम्ही बेसिक यूज करणार डेटा प्रेझेंट आहे का नाही हे चेक करण्यासाठी. सर लक्षात येतंय मेंबरशिप ऑपरेटर झालंय. हा होता आपलं 5th ऑपरेटर. आता 6th ऑपरेटर आहे आपलं आयडेंटिटी ऑपरेटर. बनवा नवीन फाईल सगळ्यांनी. आयडेंटिटी ऑपरेटर्सला आता लक्ष द्या, व्यवस्थितपणे शिकून घ्या. सिंपल भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करतो आयडेंटिटी ऑपरेटर्स. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या फक्त. ठीक आहे, आयडेंटिटी ऑपरेटर्स काय वर्क परफॉर्म करण्यासाठी तुम्ही काय यूज नाही करणार आहे. बेसिकली तुम्ही मेमरी चेक करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, यूज करणार आहे आयडेंटिटी ऑपरेटरचं. ठीक आहे, लक्ष द्या ऑनलाईन मेंबर्स सगळेजण आणि सगळे स्क्रीनकडे बघा. बेसिकली आयडेंटिटी ऑपरेटरचं यूज तुम्हाला कुठं येणार, तुम्हाला जर का चेक करायचं असेल की माझा जो डेटा आहे तो कशा पद्धतीने सेव्ह झालेला आहे. हां, माझा जो डेटा आहे तो मेमरीमध्ये कशा पद्धतीने सेव्ह झालेला आहे तो जर का तुम्हाला ओळखायचा असेल तर तुम्ही सिंपल आयडेंटिटी ऑपरेटरचा यूज करून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, आता एक सिंपल तुम्हाला एक हे दाखवतोय
एक कन्सेप्ट दाखवतोय. ठीक आहे, आपण जेव्हा व्हेरिएबल्स वगैरे क्रिएट करतो, ठीक आहे, आपण जेव्हा पण कोणतं पण डेटा पायथनमध्ये क्रिएट करतो, तुम्ही कोड लिहिताय, व्हेरिएबल्स बनवताय, बरोबर. कसं बनवतो आपण व्हेरिएबल? नाव देतो व्हेरिएबलला. चला ए नाव दिलेलं आहे, इक्वल टूची साईन लावतो आणि काय देतो त्याला? डेटा असाइन करतो, बरोबर ना. काय इथं व्हेरिएबल माझं सक्सेसफुली क्रिएट झालंय वाटतंय तुम्हाला? हां, ए नाव काय त्या व्हेरिएबलचं? ए इक्वल टू करून आणि काय दिलंय? 10. डेटा कोणतं आहे त्याचं? 10. आता पायथन काय करत असणार आहे? कशा पद्धतीने तो डेटाला सेव्ह करत असणार आहे? हां, पायथन काय करत असणार आहे? त्याच्या मेमरीमध्ये, पायथनच्या मेमरीमध्ये तो काय करतोय? एक लोकेशन आपल्याला प्रोव्हाइड करतोय, एक मेमरी लोकेशन आपल्याला ॲलोकेट करतोय. एक असं समजा की एक स्टोरेज आपल्याला तो ॲलोकेट करतोय, काहीतरी स्पेस आपल्याला प्रोव्हाइड करतोय. हा जो आपला डेटा आहे ना, 10 डेटा, तो स्टोअर करण्यासाठी. सिम्पल लक्षात घ्या, पायथन त्याच्या मेमरीमध्ये काय करतोय? काहीतरी स्पेस क्रिएट करतोय. त्याच्या मेमरीमध्ये आपल्याला एक छोटीशी जागा, एक छोटीशी स्पेस आपल्याला प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामध्ये आपण हा आपला डेटा स्टोअर करू शकतो इझिली, बरोबर ना. आणि जेव्हा पाहिजे त्या डेटाचा आपण काय घेऊ शकतो? ॲक्सेस घेऊ शकतो, बरोबर. ठीक आहे. सो कसं सेव्ह करत असणार आहे पायथन त्याच्या मेमरीमध्ये? आपल्याला लोकेशन प्रोव्हाइड करतोय, आपल्याला स्पेस देतोय तो डेटा सेव्ह करण्यासाठी, बरोबर. सो त्या स्पेसला तो नाव काय देतोय? ए. आणि त्या स्पेसवरती डेटा कोणतं स्टोअर करतोय? म्हणजे त्या लोकेशनवरती डेटा कोणतं स्टोअर करतोय? 10 डेटा स्टोअर करतोय. आता मी बनवतोय दुसरं व्हेरिएबल बी, हां, आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय काय? आता 20. आता परत एकदा पायथन हे झालं, ॲक्टिव्ह झालेलं. पायथन काय, जसं मी रनचं बटन क्लिक करणार, पायथन ॲक्टिवेट होणार. पायथन काय करणार? येणार, कोडला चेक करणार, बरोबर. कोडला काय करणार? तो चेक करणार आणि बघणार की काय बनवलंय प्रोग्रॅमरनी? व्हेरिएबल बनवलं. हां, मग काय करणार? तो त्याच्या मेमरीमध्ये आपल्याला एक स्पेस प्रोव्हाइड करणार, छोटीशी जागा देणार, एक मेमरी स्पेस देणार. मेमरी लागणार ना डेटा सेव्ह करण्यासाठी, आपल्याला काहीतरी मेमरी कन्झ्युम करणार आपण. सो त्या मेमरीला तो काय नाव देणार? ए. आणि इक्वल टू करून त्याच्यामध्ये डेटा काय स्टोअर करणार? 10 स्टोअर करणार, बरोबर. सेम तसंच तो पुढच्या लाईनवरती आला. आता त्याला काय दिसतोय? अजून एक व्हेरिएबल प्रोग्रॅमरनी क्रिएट केलं. आता नाव काय व्हेरिएबलचं? बी. मग परत एकदा तो आपल्याला काहीतरी अजून एक लोकेशन आता प्रोव्हाइड करणार, बरोबर. आणि त्या लोकेशनवरती डेटा काय स्टोअर करणार? 20. त्या लोकेशनला नाव काय देणार? बी नाव देणार. आता आपण परत एकदा अजून एक व्हेरिएबल बनवतो. कोणतं व्हेरिएबल बनवतोय? आता सी नावाचं, आणि त्याच्यामध्ये डेटा काय स्टोअर करतोय मी? 10 डेटा स्टोअर करतोय, बरोबर. काय लक्षात येतोय? आता नीट बघा, काय कोणता डेटा स्टोअर केलाय मी? सी मध्ये 10 डेटा स्टोअर केला. आता पायथन परत येणार या लाईनकडं, तिथं काय बघतोय तो? अजून एक व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे, बरोबर. प्रोग्रॅमरनी अजून एक व्हेरिएबल आता क्रिएट केलेलं आहे. आता काय करणार? परत एक आपल्याला काहीतरी जागा देणार तो. परत काय करणार? पायथन आपल्यासाठी एक नवीन स्पेस, नवीन मेमरी आपल्याला प्रोव्हाइड करणार, आणि त्या नवीन मेमरीला नाव काय देणार? सी. आणि डेटा काय स्टोअर करणार त्या मेमरीवरती? 10च मेमरी. आणि पायथन तसं नाही करत. पायथन काय करतोय? ह्याच मेमरी ऑब्जेक्टला तो पॉईंट आउट करतोय, ह्याच मेमरीला काय करतोय? तो शोधतोय. कारण एमध्ये ए इज इक्वल टू 10 जेव्हा त्यांनी स्टोअर केलं होतं, तेव्हा त्यांनी आपल्याला काहीतरी लोकेशन, काहीतरी मेमरी स्पेस दिली होती ना. हां, त्या टाईमलाच त्यांनी आपल्याला एक मेमरी स्पेस दिली होती, आणि त्या मेमरी स्पेसवरती त्यांनी डेटा कोणतं स्टोअर केलं होतं? 10 दिलं होतं. 10 स्टोअर केलं. परत युजरची डिमांड काय? 10च डेटा स्टोअर करण्याची डिमांड आहे ना. काही वेगळा तर डेटा तो स्टोअर करत नाही. लक्षात येतोय? कोणतं वेगळं डेटा तो स्टोअर करत नाही आहे. सपोज जर का त्यांनी आपल्याला 2 वेगवेगळी जागा दिली, 2 वेगवेगळे मेमरी स्पेस अलॉट केले, 2 वेगवेगळी मेमरी स्पेस अलॉट केले. त्या 2 वेगवेगळ्या मेमरी स्पेसवरती, पहिल्या मेमरी स्पेसवरती त्यांनी ठेवलं 10, दुसऱ्या मेमरी स्पेसवरती ठेवलं त्यांनी अजून पण 10च. किती जागा कन्झ्युम होणार? काय वाटतंय तुम्हाला? किती जागा कन्झ्युम होईल? किती स्टोरेजचा पार्ट कन्झ्युम होईल? सेम होईल का डिफरंट होईल? सेम होईल. असं नाही वाटत आहे तुम्हाला? सेमच जागा कन्झ्युम करणार कोणतं पण. हां, असं कन्सिडर करा, सपोज ही फाईल आहे, ही फाईलमध्ये एक काहीतरी XYZ डेटा आहे, आणि ती फाईलची साईज आहे 1 MB. हां, त्या फाईलची साईज किती आहे? 1 MB. हां, सेम तशीच अजून एक फाईल आहे माझ्याकडं, सेम डेटा आहे त्याच्यामध्ये, पण फक्त फाईलचं नाव वेगळं आहे. 2 फाईल्स आहे माझ्याकडं, त्या दोन्ही पण फाईल्समध्ये सेम कंटेंट आहे, काहीच फरक नाही आहे. एवढं पण फरक नाही आहे, एकदम सेम मिरर इमेज सारखं मी तिथं काय केलं आहे? दोन्ही पण फाईलमध्ये कंटेंटला सेव्ह केलेलं आहे, एकदम सेम कंटेंट आहे, फक्त फाईलचं नाव काय ठेवलं आहे? वेगवेगळं ठेवलेलं आहे. हां, पण जागा किती घेणार दोन्ही पण फाईल? 1 MBची जागा घेणार, कारण कंटेंट तर सेम आहे ना त्याच्या आतमध्ये. हां, फक्त नाव वेगवेगळं झालं तर काय झालं? आतमधलं कंटेंट सेम आहे, म्हणून त्याच्या दोन्ही फाईलचं जागा किती झाली? 1 MBची जागा त्यांनी क्रिएट केली, बरोबर. सो त्या केसमध्ये पायथन काय करतोय? ती जागा वाचवतोय, ती मेमरी स्पेस तो काय करतोय? कन्झ्युम करून घेतोय. कसं कन्झ्युम करतोय? डेटा तुमचंच काय सेमच आहे ना. सो त्या केसमध्ये ऑलरेडी माझ्याकडं अशी एक लोकेशन प्रेझेंट आहे, ज्या लोकेशनवरती 10 डेटा स्टोअर. सो मी त्याच लोकेशनला काय करू? सी पण नाव देऊन टाकतो. मी त्याच लोकेशनला काय अलॉट करतो? सी करतो. म्हणजे की काय होणार? सेम
ऑब्जेक्टला रेफर होणार आपली मेमरी. लक्षात येतोय? सेम ऑब्जेक्ट सेम डेटाला काय होणार, आपलं मेमरी जी आहे ती रेफर होणार. काय फरक पडतोय? तुम्ही एला कॉल करा, डेटा काय येईल? 10च येणार. तुम्ही सीला कॉल करा, डेटा काय येणार आहे? 10च येणार आहे. सो त्या केसमध्ये जर का वेगवेगळ्या लोकेशनवरती त्यांनी डेटा स्टोअर केला तर तुमची 2 जागा कन्झ्युम होणार, तुमची स्पेस पण कन्झ्युम होतीये आणि काहीच हे फरक नाही पडत, काहीच नाही. तुम्ही एला कॉल केलं तरी 10 येणार, सीला कॉल केलं तरी तुमच्याकडे डेटा 10च येणार. डुप्लिकेट डेटा क्रिएट होतोय, तुमची स्पेस जी आहे ती एक्स्ट्रा कन्झ्युम होती आणि त्याचा काहीच यूज नाही आहे. सो एकच मेमरीला आपण पॉईंट आउट करू, एकच मेमरी लोकेशनला आपण रेफर करू आणि त्याच्यावरती डेटा स्टोअर करू आणि त्या मेमरी लोकेशनला आपण दोन्ही पण पॉईंट आउट करू. एनी पण पॉईंट आउट करता आला पाहिजे आणि सीनी पण पॉईंट आउट करता आला पाहिजे. म्हणजे जेव्हा एला कॉल केला जाईल डेटा तर एकच आहे म्हणून 10च बाहेर पडणार, सीला जेव्हा पॉईंट आउट केला जाईल तेव्हा पण 10च डेटा बाहेर पडणार. लक्षात येतोय कन्सेप्ट? हां. सो त्या केसमध्ये आपण इथं बघणार आहे की आपला जो डेटा आहे तो एकाच लोकेशनवरती पायथनने सेव्ह केलं आहे का डिफरंट लोकेशन, आपल्याला डिफरंट स्पेसेस दिलेले आहेत, मेमरी लोकेशन अलॉट केलेले आहेत. ठीक आहे. सो आपण कशा पद्धतीने चेक करणार? इज ऑपरेटरच्या मदतीने आपण चेक करणार. आयडेंटिटी ऑपरेटर कोणतं आहे? इज ऑपरेटर. हां. सिम्पल डेफिनेशन काय त्याची? 2 व्हॅल्यूज सेम आहे का नाही, सेम लोकेशनवरती सेव्ह आहे का नाही हे आपण चेक करणार. कसं करणार आपण चेक? सिम्पल लिहिणार प्रिंटमध्ये पहिल्यांदा ए इज काय लिहिणार मी? सांगा काय होईल याचं उत्तर? हा पण ट्रू आणि फॉल्समध्येच आपल्याला आउटपुट देतो. हाय काय येणार आपल्याला? ट्रू आणि फॉल्समध्येच आउटपुट. जो चेक करणार एचा डेटा काय? 10 आहे. हां. बीचा डेटा काय? 20. एकाच जागेवरती आपण स्टोअर करू शकतो का दोन्ही पण डेटा? नाही करू शकत ना. काय वाटतं तुम्हाला? केलं तर काय होईल? तुम्ही मग एला कॉल केला तर नेमकी कोणता डेटा आहे ना, 10 येईल का 20? तुम्हालाच माहित नाही. तुम्ही बीला पण कॉल केला तर नेमकी डेटा कोणता येईल? 10 येईल का 20? नाही ना. पण आपलं फिक्स आहे ना, ए जर का कॉल झाला तर 10च आला पाहिजे. तुम्हाला जर का 10ची गरज असेल तर तुम्ही बरोबर एलाच कॉल करणार ना, तुम्ही बीला कशाला कॉल करणार? पण त्याच केसमध्ये जर का एकच जागेवरती हे दोन्ही पण डेटा स्टोअर झाले तर कन्फ्युजन होणार. सिम्पल सांगतोय, कन्फ्युजन होणार, आपल्याला पण होणार. कोणता डेटा पाठवायचा, युजरला नेमकी कोणाची डिमांड आहे. सो त्या केसमध्ये इथं काय येणार? फॉल्स येणार. फॉल्सचा अर्थ काय? पायथननी एकच जागेवरती दोन्ही डेटा स्टोअर नाही केलेला आहे, त्यांनी 2 सेपरेट मेमरी लोकेशन आपल्याला दिले. पहिल्या मेमरी लोकेशनवरती 10 डेटा स्टोअर झाला, त्या लोकेशनचं नाव पडलं ए. दुसऱ्या लोकेशनवरती बी 20 डेटा स्टोअर झाला आणि त्या लोकेशनचं नाव पडलं बी. लक्षात येतं? आता सेम इथं जेव्हा मी प्रिंट करतोय आता ए इज सी, काय देणार पायथन? मला ट्रू देणार. कारण तो काय सांगतोय? दोन्ही पण ऑब्जेक्ट, दोन्ही पण व्हेरिएबल एकच मेमरी लोकेशनला पॉईंट आउट करतात. लक्षात येतं? दोन्ही पण व्हेरिएबल्स आता एकच मेमरी लोकेशनला पॉईंट आउट करतात. म्हणजे पायथननी एकच मेमरी लोकेशन दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यावरती 10 स्टोअर केलेलं आहे आणि त्याला दोन्ही पण ऑब्जेक्ट पॉईंट आउट करू शकतात. म्हणजे की दोन्ही पण व्हेरिएबल्स त्याला पॉईंट आउट करू शकतात. एनी त्याला पॉईंट आउट केलं तरी 10च येणार, बीनी त्याला पॉईंट आउट केलं तरी 10च येणार. लक्षात येतोय कन्सेप्ट आयडेंटिटी ऑपरेटरचं? सो तुम्ही फक्त चेक करणार की आपला जो डेटा आहे तो सेम लोकेशन सेम मेमरीमध्ये सेव्ह आहे का डिफरंट मेमरीज आपल्याला प्रोव्हाइड केलेले पायथननी त्याच्या मेमरीमध्ये डेटा कसा स्टोअर केला. अजून एक ह्याच्यामध्ये आहे, हे पण समजून घ्या, मग तुम्ही राईट डाऊन करा. एक आहे आपल्याकडं आय डी फंक्शन. कोणता आहे? आय डी फंक्शन. हा बेसिकली तुम्हाला मेमरी ॲड्रेस काढून देण्यासाठी तुम्हाला हेल्प करतो. एक मेमरी ॲड्रेस तुम्हाला तो काढून देणार. कशा पद्धतीने चेक करायचं मेमरी ॲड्रेस? चला प्रिंट आय डी फंक्शन येतं, आय डी ब्रॅकेट्स लावायचे त्याला पण आणि व्हेरिएबलचं नाव पास करायचं. लक्षात येतं? आणि परत दुसऱ्या व्हेरिएबलचं लोकेशन पण आपण ट्रॅक करू शकतो, कोणत्या आय डीवरती त्यांनी स्टोअर केलेलं बी. आणि सेम आहे तसंच सी. चला आता आम्ही काय करणार आहे? रन करणार आहे तुमच्यासाठी आणि आउटपुट चेक करणार. चल बघा, नीट लक्ष द्यायचं आहे. काय आलंय? पहिलं फॉल्स आलं. फॉल्स आलंय. फॉल्स का आलाय? ए इज बी आपण चेक केलेलं आहे, दोन्ही वेगवेगळ्या मेमरी लोकेशनवरती सेव्ह म्हणून. सेकंड आपण ए इज सी केलं, सेम लोकेशनवरती सेव्ह म्हणून त्यांनी काय दिलं? ट्रू दिलं. खरंच आहे का ते सेम लोकेशनवरती? आय डीनी चेक करा. काय आली? पहिल्या ए व्हेरिएबलची आय डी 14071341621800 काहीतरी. बीचं काय आलेलं आहे? काहीतरी बघा तुम्ही चेंज आलेलं आहे, शेवटचं बघा 8328 आलेलं. आणि परत जो सीचा आहे त्याचं मेमरी लोकेशन सेम आलंय जो एचं होतं. टॅली करून बघा तुमचं. लक्षात येतोय? मेमरी ॲड्रेस ए व्हेरिएबलचं पण आणि सी व्हेरिएबलचं पण काय आलेलं आहे? सेम आलेलं आहे, काहीच फरक नाही. म्हणजे याचा अर्थ काय झालेलं आहे? ते एकच मेमरी लोकेशनवरती दोन्ही पण जे व्हेरिएबल आहे ते पॉईंट आउट करतात. एकच लोकेशनला दोन्ही पण व्हेरिएबल काय करताय? पॉईंट आउट करतात.
आणि त्या लोकेशनवरती डेटा कोणता स्टोअर आहे 10. डेटा चेंज करा, डेटा काय करा चेंज करा. इथं मी काय करतोय आता 30 करतो. झाले सेपरेट, ते पायथननी सेपरेट करून टाकलं त्यांना. आता जिथं एकच मेमरी ॲड्रेसला 2 व्हेरिएबल्स पॉईंट आउट करत होते, आता 3 वेगवेगळे मेमरी ॲड्रेस झाले आणि प्रत्येक एक सिंगल व्हेरिएबल त्याच्या मेमरी ॲड्रेसला पॉईंट आउट करतो. समजतंय आता. आता जेव्हा मी रन करणार, मला ए इज बी आणि ए इज सी ला काय भेटणार, दोन्ही पण फॉल्स भेटणार. आणि इथं तुम्ही चेक करू शकता तिन्ही पण व्हेरिएबल्स वेगवेगळ्या लोकेशनवरती सक्सेसफुली स्टोअर झाले. आणि तिघांचे लोकेशन आय डी काय आलेले वेगवेगळे आले, तिघांचे मेमरी ॲड्रेस काय आलेले वेगवेगळे आले. कन्सेप्ट समजतोय मी आयडेंटिटी ऑपरेटरचं. ऑनलाईन मेंबर समजलंय. आयडेंटिटी ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप सोपं होतं तसं, पण आयडेंटिटी ऑपरेटर समजलंय सगळ्यांना. आयडेंटिटी ऑपरेटरचा कन्सेप्ट काय ते अंडरस्टँड झालंय. दोन्ही पण ऑपरेटर्स अंडरस्टँड करा. सगळे ऑपरेटर्स 6 ऑपरेटर्स आपल्या इथं आता पूर्ण झाले. राईट डाऊन करा. त्याच्यामध्येच एक आहे आता इज नॉट ऑपरेटर. ठीक आहे. इज नॉट ऑपरेटर काय करेल तो बेसिकली, हा ऑपरेटर तुम्ही यूज करणार हा चेक करण्यासाठी जे दोन्ही पण तुमचे व्हेरिएबल्स आहे, दोन्ही पण ऑब्जेक्ट आहे, ते सेम मेमरी ॲड्रेसला पॉईंट आउट करताय का वेगवेगळ्या मेमरीवर. जर का वेगवेगळ्या मेमरी ॲड्रेसला पॉईंट आउट होत असेल तर तुम्हाला ट्रू येईल, आणि जर का सेम मेमरी ॲड्रेसला पॉईंट आउट होत असेल तर तुम्हाला फॉल्स येत आहे. म्हणजे असं समजा की इजचा अपोजिट करणार येतो. ठीक आहे. इजचा अपोजिट असणार आहे इज नॉट ऑपरेटर. काय अशा पद्धतीने इज जर का असतं तर ते तुम्हाला काय उत्तर दिलं असतं इथं
इजनी फॉल्स दिला असता, पण हा काय सांगणार इज नॉट ट्रू देणार. आणि इथं ट्रू होता इजचा आन्सर, तिथं इज नॉट फॉल्स देणार. सो त्याचा अपोजिट तो होईल. डेटा चेंज केलं, 10, 20, 30 केलं होता. काय नाही, समजून घ्या फक्त इज नॉट काय, इजचा अपोजिट करणार तो. इज नॉटला राईट कसं करायचं ते पण समजा. इज नंतर स्पेस आहे आणि मग नॉट आहे. हा पार्ट कंप्लीट झालं की मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचं ऑपरेटर संपून टाकू, बीट वाईज ऑपरेटर. ठीक आहे, उद्याचं लेक्चर तुमचं कंप्लीट बायनरी नंबर्सवरती असेल, 0 आणि 1 वरती. मग तुम्हाला मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट सांगतो, सिम्पल करून सांगेल, जास्त डीपमध्ये नाही जाणार आपण त्याच्यामध्ये, कारण तो बीट वाईज ऑपरेटर्स तुम्हाला एवढं यूज पण नाही आहे. पण लक्षात घ्यायचं की कसं आपलं कॉम्प्युटर सिस्टम चालतो, नंबरिंग सिस्टम कसं चालतो त्याला तुम्हाला एक लक्षात येईल. बायनरी नंबर्स, डेसिमल नंबर्स. प्रेझेंटी ऑन केली आहे, सगळ्यांनी प्रेझेंटी लावून घ्या. ठीक आहे, काय डाऊट्स असतील तर विचारा. चालेल, एकच मिनिट. ए कॅपिटल आहे, ॲडमिन @1234. ठीक, प्रेझेंटी लावा सगळ्यांनी. काय डाऊट क्वेश्चन असतील तर विचारा. चालेल, व्यवस्थितपणे लक्षात घ्या, सगळे ऑपरेटर्स रिवाईज करा. उद्या आपले ऑपरेटर्स संपून जाईल, मग आपण पुढच्या टॉपिक्सला पायथनमध्ये कंटिन्यू करू फास्ट. काय असं आपण सॅटर्डेला सुट्टी नाही देत ना, म्हणजे सॅटर्डेला सुट्टी ठेवली मग कसं कवर होईल. कसं आहे, मग उद्या आपलं बेसिक पायथन पूर्ण संपून जाईल. मग मंडेपासून आपण थोडं ॲडव्हान्सकडं मग मूव्ह करू. मग तिथं फंक्शन्स, लूप्स, असे स्टेटमेंट असतील, कंडिशनल.